नमस्कार, मी श्रोते राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवात करणार आहोत पावसानं मुंबईकरांची दैना उडवली। सुरुवातीला त्या संदर्भातील बातम्या। मुंबईत पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं। मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे। आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं, पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे। पुढील 48 तासांसाठी मुंबई आणि परिसराला रेड अलर्ट जारी। मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीची शक्यता। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। मुंबईत सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत विक्रोळीत 135.5 मिलीमीटर, जुहूमध्ये 123.5 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट। नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील शाळांनाही उद्या सुट्टी। मुंबईतील मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथ गतीनं। अंधेरी, विलेपार्ले, विमानतळ परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुढील 48 तासात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट करत आवाहन। मुसळधार पावसामुळे लोकल खोळंबल्या। मध्य हार्बर मार्गावर रेल्वेची लोकल सेवा 20 मिनिटं उशिरानं। सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची गर्दी। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यात अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सतर्कतेचं आणि काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई शहरासह MMRDA रिजनमध्ये मुसळधार पाऊस। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा। प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश।